बायका पोरं आहेत, बाया स्वयंपाक करतायत, सगळं करतायत, पण मनामध्ये प्रभुगान आहे, प्रभू ध्यान आहे. मनाने त्याग झाला पाहिजे. म्हणजे कर्माचा त्याग नाही, मनातून आसक्ती त्याग. याला समर्पण म्हटलेलं आहे. कामना समर्पण. लौकिक आणि वैदिक समस्त व्यापार त्याग झाला पाहिजे, निरोध झाला पाहिजे. सांगेल पुन्हा हळूहळू हा विषय. आता काही मी तुम्हाला ओव्या दाखवतो अजून काही ठिकाणच्या, की ज्यामधून त्याग कसा झालेला आहे किंवा सर्वार्पण पद्धती कशी रुजलेली आहे, त्या ओव्यांमधून सांगितलेली आहे. सांगतो. सांडोणी स्त्री पुत्र विषय ध्यान, लौकिक त्याग. सांडुनी योग्य योग्यता शहाणपण, सांडोणी कर्मठता कर्माभिमान, मज लागी शरण रिघावे. हे पहा, लक्षात घ्या. मी म्हटलं ना 3 ओव्या सारख्या घ्याव्या लागतील, त्यावेळेस हा विषय समजेल. म्हणून दुसरी मी म्हणालो होतो, आणि हे कर्म मी करता, ज्ञानेश्वरींची ओवी या उचित कर्मानंतरची. का आचरेन यार्था ऐसा अभिमान, झणे चित्ता रिगोदेशी. आणि हे कर्म मी करता, उचित कर्म आचरण करायचं. हे मी आत्ता डिटेल बोललो, मागच्या वेळेसपासून बोलत यायलो. पण आचरण कसं करायचं आहे याला महत्त्व आहे. संसार कसा करायचा याला महत्त्व आहे. संसार सोडायला सांगितलेलं नाही ज्ञानेश्वरांनी. भगवद्गीतेत भगवान कृष्णाने सांगितलं नाही, स्वतः संसारी होते, स्वतः संसारी होते. तो भगवान काय सांगणार सगळ्यांना सोडा म्हणून. आणि हे कर्म मी करता, हे जे कर्म केलंय मी, जे उचित आहे. उचित म्हणजे आता मी सांगितलेलं सगळं आनंद देणारं, लौकिक अर्थाने परमार्थिक अर्थाने सगळ्या दृष्टीने सांगितलं मी आता डिटेल. त्याला उचित म्हटलेलं आहे. जरी ते आचरण केलं पण भाव असा ठेवला की मी त्याचा करता, मी केलंय, ही प्रॉपर्टी माझी आहे, हा पैसा मी कमवला आहे, भगवंताला आपण अर्पण करतो पण मी कमवला हा भाव आहे, माझा मुलगा हा भाव आहे. भगवंता ह्या माझ्या पोराकडे पहा. म्हणजे भगवंताचं तर नाही ना नक्की. आणि भगवंताचं असतं तर तुम्हाला दुःख होण्याचं कारण काय त्या पोराविषयी? भगवंता याला ताप आलाय, तुझं पोरग आहे रे, मग नेऊ दे ना त्याला वर, रडायचं काय कारण आहे? मी हा भाव आहे, स्वामित्व अधिकार. रामायण कालासारखा त्याग झाला पाहिजे. म्हणून रामायण आणि महाभारतामध्ये एक फरक सांगितला होता मी. अधिकारांची तिलांजली आणि कर्तव्याची प्रतिष्ठापना म्हणजे रामायण काल. अधिकाराची तिलांजली, अधिकाराचं समर्पण. कौसल्या, राम, सीता, सगळी भावंड, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, मांडवी, श्रुतकीर्ती, सीता आणि उर्मिला,
या चारी बहिणी चारी भावांना दिल्या. कौसल्येकडे पहिल्यांदा राम सीतेला घेऊन कैकेयीच्या महलात जात गेले. कैकेयीचं अतिशय प्रेम होतं रामावर. रामायण कालामध्ये कोण कोणाची माता हे ओळखू येत नव्हतं. कैकेयीच्या महालात गेले. कैकेयीनं रामाला भरताचं खरं म्हणजे भरत तिचा खरा मुलगा आहे, पण स्वतःचा एक सुंदर रंगमहाल जो तिलाच फक्त राजा दशरथाने दिला होता, बेडरूम नाही तो रंगमहाल होता, अतिशय सुंदर होता. तो रंगमहाल तिला अर्पण केला होता आणि कैकेयीनं रामाला तो देऊन टाकला गिफ्ट. मोदिकाई मुख काय सुनमुख पाहणं प्रयोग, ज्याला हिंदीमध्ये मोदिखाई म्हणतात. सुनबाई आली, तिचं तोंड पाहायचं, त्याचे पैसे द्यावे लागतात, कॉस्ट. तर तिने रंगमहाल दिला. हे ज्यावेळेस कौसल्येला कळालं, लगेच कौसल्येच्या महलामध्ये राम आले. कौसल्या म्हणते रामा, कारण तिला माहीत झालं की इतका मोठा कॉस्टली रंगमहाल स्वतःचा दिला, आपल्याकडे एवढी कॉस्टली वस्तूच नाही, आणि स्वतः सख्खी आई आहे, जास्त द्यावं लागतं. काय देऊ? रामाला सीतेचं सुनमुख पाहिल्यानंतर पहिल्यांदा कौसल्या म्हणाली, हे बघ, कैकेयीसारखं द्यायला माझ्याजवळ एवढं मोठं रंगमहाल नाही आहे, पण मी माझा अमूल्य रत्न हा जो राम आहे तो तुला अर्पण करते. अधिकाराची तिलांजली, माझा अधिकार याच्यावरनं समाप्त करते. अरे आज भांडणं कशाचे आहेत घरोघर? सासू आणि सुनेचे भांडण. नवऱ्याला सारखी सासू जर लावून देत असेल, का बायकोला वाटतं मी तिकडून आली, कब्जा याच्यावरचा माझा आहे पती, आणि आईला वाटतं लहानपणापासून मी मोठा केला, कब्जा माझा आहे. अधिकाराचं भांडण आहे. तिला वाटतं आपल्या कब्जातून जाऊ नये, अधिकारातून, हा आपलं स्वामित्व आपलं आहे, आणि ती म्हणते माझा तर स्वामीच आहे. त्याचं भांडण आहे. म्हणजे अनेक भांडणाचे प्रकार आहेत, त्याच्यात एक पॉईंट हा आहे, कोणाचा अधिकार, कोणाचा हुकूम चालावा त्याच्यावर. तिनं पहिल्यांदा डोनेट करून टाकला आपला मुलगाच. पुन्हा कैकेयीनं स्वामित्व दाखवलेलं नाही आहे. अशी कौसल्या माता ज्या दिवशी घरोघर निर्माण होईल, स्वर्ग निर्माण झाला, रामायण काल त्या घरामध्ये आला. नाही पुन्हा स्वामित्व दाखवलं, अधिकार दिला. ही ओवी दाखवते, आणि हे कर्म मी करता. अरे स्वतःचा राज्याचा अधिकार असताना भगवान रामचंद्रांनी भरताला देऊन टाकला. अयोध्येचा तू हो राजा, रंक मी वणीचा. भरता, अरे राजा तू हो अयोध्येचा, मी आपला वनामधला वनचर म्हणून राहील. रंक मी वणीचा, मी भिकारी म्हणून अवस्थेमध्ये जगेल. अधिकार सोडलाय. भांडणं झाली, भरत आणि राम भांडले. अयोध्येचा तू हो राजा, तो म्हणतो अयोध्येचा तू हो राजा. आणि महाभारत काल म्हणजे सुईच्या टोकावर मावणार नाही एवढी माती देखील देणार नाही. अधिकार, स्वामित्व. आणि एकदा तुम्ही माझं आहे म्हटल्यानंतर मी माझं आहे आणि मी देणार नाही. पण माझं आहे मी द्यायलो, दोन प्रकार आहे त्याच्यात स्वामित्वामध्ये. माझं आहे, मला कोणालाच देऊ वाटत नाही. माझं आहे, पण भगवंता तुला थोडं देतो. माझं आहे, तुला देतो.
दोन्ही ॲक्सेप्ट नाहीत भगवंताला. जरी योग्य कर्म असेल भगवंताला देण्याचं, पण तुमच्या मनामध्ये कल्पना स्वामित्वाची, अधिकाराची. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हे माझं, ते माझं, घर माझं, नवरा माझा, नवरा माझा मुठीत ग. सगळे नाटकं असेच. अधिकार, अधिकार, अधिकाराचा त्याग झाला पाहिजे, कर्माचा नाही. माणसांचा त्याग करू नका, कर्माचा त्याग करू नका, फलाचा त्याग करू नका. तुमच्या मनामध्ये जे अधिकाराचे बीज आहेत ते संपवा. स्वामित्वाचे बीज, अधिकार अजून त्याच्यामध्ये डिटेल जायचं तर स्वामित्व, तुमचा पगडा, आसक्ती आणि प्रेम याच्यामधला हा फरक आहे. आसक्तीमध्ये प्रेमाची छटा आहे, पण आसक्ती पुतणा मावशी आहे. मावशी दिसते, सुंदर दिसते, पण पुतणा आहे, विष भरलेलं आहे. आसक्तीयुक्त प्रेम पुतणा मावशी, आसक्ती विरहित प्रेम यशोदा. दोन्हीमध्ये काय फरक आहे ते पहा. आसक्तीमध्ये अधिकार आहे, स्वामित्व आहे, माझी मुलगी, म्हणून दुःख होत आहे. आणि प्रेमामध्ये प्रभूची मुलगी, माझं काही नाही, मीच माझी नाही, मीच माझा नाही, मीच माझी नाही, हा भाव असला की स्वामित्व सुटलं. आणि हे एकदा स्वामित्व सुटलं की त्यानंतरचं समर्पण 100% भगवान ॲक्सेप्ट करतो, स्वीकारार्ह. म्हणजे कर्म आचरण तर केलंच पाहिजे, नुसतं पोथ्या पुराण आणि कीर्तन वाचून चालणार नाही. कुठल्याही महाराजाला कीर्तन आणि प्रवचन केलं म्हणजे हे अलाउड झालं असं समजायचं कारण नाही. हे मी सांगितलं, आचरण झालं पाहिजे आणि आचरण केल्यानंतर स्वामित्व सुटलं पाहिजे त्या कर्मावरच. म्हणजे शेवटी मनाने त्याग झाला पाहिजे, मनातून संसाराचा त्याग, मनातून स्वामित्वाचा त्याग, पदार्थावरील, विषयावरील आणि व्यक्तीवरील स्वामित्वाचा त्याग म्हणजे त्याग, समर्पण. मनामध्ये संपलं पाहिजे अधिकाराचा त्याग. रामकृष्ण परमहंसाकडे एक श्रीमंत सावकार आला. म्हणले, महाराज 1000 सोन्याच्या मोहरा आणल्यात आणि तुम्हाला अर्पण करायच्यात, बस मी शिष्य होतोय, साक्षात्कार करा. त्याने सांगितलं, जाय गंगेमध्ये सोडून ये, टाकून ये गंगेमध्ये. गेला, 2-3 घंटे आलाच नाही. त्यांनी शिष्याला पाठवलं मागे, पहा बरं काय येत नाही. तो एक एक टाकायला आहे. थोडा वेळ पाहायला की महाराज पाठवतील माणसाला, बंद कर बंद कर, निदान काही राहतील त्या देऊ त्यांच्या चरणावर, काही कामी तर मलाही नाही त्यांनाही नाही. आणि टाकम म्हणले त्या नदीमध्ये, टाकायचं तर हळू टाकू. 2-3 घंटे आल्यानंतर म्हणले, का रे इतका वेळ का लावला? टाकायला सांगितलं. हो टाकलं, पण एक 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 टाकलं, मोजून टाकलं, हिशोब केला, गणित केलं. ज्यावेळेस हिशोब होतो दानाचा, त्यागाचा, ज्यावेळेस देण्याचा हिशोब होतो, गणितीय भाषेत हिशोब होतो, काउंटिंग होते, त्याला त्याग म्हणत नाही, कारण ती आसक्ती आहे. जरी तुम्ही दान केलं तरी, म्हणजे लक्षात घ्या किती बारकावा आहे. कारण स्वामित्व माझे तळतळ वाटायली टाकताना, त्रास व्हायलाय, दुःख व्हायलंय की महाराजांनी स्वतः तर खावं पिवं. म्हणून बापासाहेबाला
लग्न झाल्यानंतर मी सोन्याची अंगठी दिली. मी फार खुश झालो. कपडे तर आम्ही नेहमी द्यायचो बाप्पासाहेबाला. मी सोन्याची अंगठी दिली. बाप्पासाहेबांनी घातली. आणली का तू मला? म्हणले हो, घातली. 2-4 महिने असेल हातात. औरंगाबादच्या स्टेशनवर राठोड आणि मी आलो. पुण्याला जायचं होतं, आळंदीकडे. प्लॅटफॉर्मवर येऊन बसलोत आम्ही. एक भिकारी आला. आता बाप्पासाहेबच्या खिशात तर काही नव्हतंच की, सगळे आम्हीच करत होतो. तो मागायला लागला. असं त्यांनी सोन्याची अंगठी माझी काढली, माझ्यासमोर त्याच्या पात्रात टाकली. भिकारी खुश होऊन गेला. इतकं वाईट वाटलं. आणि बाप्पासाहेब आमच्या चेहऱ्याकडे पाहत होते की कष्टाने आपण सोन्याची अंगठी, ती फार याची होती, जवळपास 1 तोळ्याची. असे वेडे बाप्पासाहेबाला आवडायचे म्हणून वेडेची अंगठी केली होती. आणि बाप्पासाहेबांनी भिकाऱ्याला देऊन टाकली. पण गप्प. कारण म्हणलं आपल्यालाही कामी नाही, त्यांनाही कामी नाही, ते भिकारी घेऊन गेलं. जा म्हणले, घेऊन जा. कधी कधी आम्ही कपडे द्यायचो. काय करायचं मला? आमच्याच समोर कोणाला तरी देऊन टाकायचे. जा, वापरतो. काजू, किसमिस त्यांना आवडायची. तूप तर माझ्याकडचंच मुद्दाम लोणकडं तूप मी घेऊन जात होतो. गहू घेऊन जात होतो, ते खात होते. आणि मग काजू आमच्याच समोर वाटायचे. घ्या, कोणी आले की एक मोठे, एक मोठे. मनातून त्याग झाला पाहिजे, देणाऱ्याचा, असणाऱ्याचा. नाही तर स्वामित्व एकदा येऊन बसलं की माझा अधिकार आहे, ह्या पदार्थावर माझं अधिकार आहे, स्वामित्व आहे, तो त्याग नाही, ते समर्पण नाही. भावना जरी अशी उठता कामा नये. आणि हे कर्म मी करता म्हणजे ह्या वस्तूवर, विषयावर माझा अधिकार पण, माझं स्वामित्व, त्याला कर्ते पण म्हणतात. हाच मुलाचा बाप, मीच मुलाचा बाप, हे कर्ते पण झालं. मीचा पती, कर्ते